दुर्वा महात्म्य. प्रथम पूज्य श्री गणेशाला विशेष रूपात दुर्वा अर्पित करण्यात येते. असे मानण्यात येते की दुर्वा वाहिल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते, तसेच घरामध्ये रिद्धी-सिद्धीचा वास राहण्यास मदत होते. गणपतीला दुर्वा सगळ्याच व्यक्ती अर्पित करतात, परंतु बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे की दुर्वा का वाहिली जाते, त्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे. या प्रथेमागे एक कथा फार प्रचलित आहे. कथेनुसार प्राचीन काळात अनलासूर नावाचा एक दैत्य होता. या दैत्याच्या कोपामुळे स्वर्ग आणि धर्तीवर त्राही माजली होती. अनलासूर ऋषी, मुनी आणि सामान्य नागरिकांना जिवंत घेऊन टाकायचा. दैत्यांचा या त्रासाने त्रस्त होऊन देव इंद्रासहित सर्व देवी देवता आणि प्रमुख ऋषी मुनी महादेवाची प्रार्थना करायला लागले. सर्वांनी महादेवाची प्रार्थना केली आणि अनलासुराचा आतंकाचा नाश करण्याची विनंती केली. महादेवाने सर्व देवी देवतांचे आणि ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून सांगितले की अनलासुराचा अंत केवळ गणपतीच करू शकतात. महादेव म्हणाले की अनलासुराचा अंत करण्यासाठी त्याला गिळंकृत करावे लागेल आणि गणपतीचे पोट बरेच मोठे आहे, त्यामुळे अनलासुराला गिळणे सोपे आहे. हे ऐकल्यानंतर सर्व देवी देवता गणपतीकडे गेले. गणपतीची स्तुती करून त्यांना प्रसन्न केल्यानंतर श्री गणेशाने अनलासुराला पकडून गिळंकृत केले. जेव्हा गणपतीने अनलासुराला गिळंकृत केले, त्यानंतर त्यांच्या पोटामध्ये जळजळ होण्यास सुरुवात झाली. बऱ्याच प्रकारचे उपाय केल्यानंतरही गणपतीच्या पोटामधली जळजळ शांत होत नव्हती. तेव्हा कश्यप ऋषींनी 21 दुर्वांची जुडी तयार करून गणपतीला खाण्यास दिली. दुर्वांची जुडी खाल्ल्यानंतर पोटातील जळजळ शांत झाली. तेव्हापासून गणपतीला दुर्वा वाहण्याच्या परंपरेला प्रारंभ झाला.